नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई या भारताच्या प्राचीन पाली भाषेवर काम करणाऱ्या संस्थेमार्फत समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने बौद्ध धम्म गुरु भिक्खू यश महामेवना विहार श्रीलंका आणि जागतिक बौद्ध विचारवंत ऋषिकेश शरण यांचे धम्म प्रवचन आणि व्याख्यान शनिवारी 10 ऑगस्टला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व मुंबई येथे सायंकाळी 4 ते 8:30 या वेळेत आयोजित करण्यात आले. आज आप लोग को देखने को मिला होगा बहुत सारे मुंबई में ये प्रोग्राम है, तो बहुत सुंदर से लोग धर्म सुना है. आज वर्षावास के संबंध में हम बताएं बहुत सुंदर से धर्म प्रवचन. तो लोगों को कैसे वर्षावास के दिन बिताना चाहिए, कैसा होना चाहिए, लोग को पता नहीं वर्षावास का 3 माह कैसे उपासक उपासिका बिताना चाहिए, भिक्षु लोग रहना चाहिए. तो आज का प्रवचन उस सब्जेक्ट पे था, तो आप सुनिए, बहुत सुंदर लगेगा. और बहुत हम चाहते हैं कि पूरा महाराष्ट्र एक बाबा साहब अम्बेडकर जी का जो सपना है बौद्ध में बनने का, उसी संकल्प के साथ हम श्रीलंका से इधर आए हैं. और थोड़ा थोड़ा मेरा प्रयास जारी है और हमारे परम कल्याण मित्र गुरुबंसी का मेरे पास आशीर्वाद है, जिसके कारण हम आगे बढ़ रहे हैं. 3 माह भिक्षुओं को सील समाधि प्रज्ञा आदि को अच्छी तरह से बढ़ाना होता है. भगवान बुद्ध बोलते हैं उपासक उपासिका और भिक्षुओं को भिक्षुनियों को सबसे ज्यादा अगर बुद्ध शासन में अरहंत हुआ है, तो अनागामी हुआ है, तो सोतापन हुआ है, तो आदि हुआ है, तो वर्षावास के समय हुआ है. तो इसलिए वर्षावास में भिक्षु लोग तप करते हैं, ध्यान साधना के लिए, निर्वाण के लिए मेहनत करते हैं. 3 माह एक जगह रहकर भगवान को वो करने के लिए बताएं. बारिश के समय इधर उधर जाना विनय के अनुसार मना की, क्योंकि कई कारण है, आप जानते होंगे. इसलिए वर्षावास भिक्षु लोग के लिए बहुत एक विशेष समय आता है और उपासक उपासिकाओं को पुण्य करने के लिए बहुत सुंदर समय होता है ये वर्षावास का. उद्धव ठाकरे गडकरी रंगायतन येथे येताच मनसे सैनिकांकडून निषेध करत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आक्रमक मनसे सैनिकांकडून गाड्यांच्या काचा फोडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हे केले का पुढे राहू दे आता साहेब. ना कवर मध्ये घ्या साहेब, कवर मध्ये फक्त अंगावर हा एकच गाडी ही ही एक आहे पाठी एक. अरे यार आगे पूरा उड़ा. अमरावतीत स्त्री शक्ती पुरस्कार सन्मान सोहळा पार पडला असून यावेळी 8 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. स्वर्गवासी मीनाताई ठाकरे स्मृती पित्तर्थ अमरावतीत स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला. तर यावेळी अमरावती जिल्ह्यातील 8 कर्तृत्ववान महिलांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी खासदार अरविंद सावंत आणि ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार अमर काळे, ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वभर चौधरी देखील उपस्थित होते. मुस्लिमांचे भावविश्व, लैंगिक अधिकार, महिला जगत व सामाजिक विषयावरची बरीचशी पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. कष्टकरी सभेचं अधिवेशन संपलं आणि सुनीलचा खूप आग्रह होता, बाई आलं पाहिजे. मी रात्रीच विमान पकडलं आणि आलो. रात्री उशिरा पोहोचलो. दिवसभर आमच्या अमरावतीच्या बैठका झाल्या, पण इथं येताना मात्र एक विलक्षण आनंद घेऊन आलो. सुनील, तुझं पहिल्यांदा मनापासून कौतुक करतो, तुझ्या संस्थेचं कौतुक करतो, तुझ्या सगळ्या सहकारी बांधव भगिनींचं कौतुक करतो. ते एका गोष्टीसाठी की सातत्यानं समाजामध्ये गुणांचा सत्कार होत असतो.
म्हणे परीक्षेत गुण मिळाली, सत्कार. आणखीन कुठे आम्हाला मतं मिळाली, ती गुणच असतात आमचे, त्यांचा सत्कार. पण आज गुणवंतांचा सत्कार होतोय, गुणवानांचा सत्कार होतोय. आणि गुणवान नाही, हा सत्कार सद्गुणांचा आहे. मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही दिल्लीला जात नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तर खरी सुरुवात आहे की राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. त्यांनी त्या ठिकाणी राज ठाकरेंचा ताफा अडवला, त्याच्याच ऍक्शन रिॲक्शन आज झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु असं आंदोलन कोणालाच अपेक्षित नसतं. सत्तेसाठी कुठले कॉम्प्रोमाइज आम्ही विचारांशी करणार नाही. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना औषध दिलेले आहे असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ॲक्शनला रिॲक्शन असते. ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं. परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठलेही, आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार. झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं. कारण आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार सोडले नाही. आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहेत. आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी, अशा याचा सामना करावा लागतोय. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुणीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, त्या सगळ्या गोष्टी. म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचारांशी आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, भाजप नंतर हा 2nd नंबरला होता. आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला, लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता. ठाण्याचे मतदार हे आश्वासन देण्यात त्यांनी असं देखील विचारलं की दिल्लीतलं सरकार हवंय की महाराष्ट्रातून चालवणार सरकार. अरे बाबा, आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं. लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय. आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? दिल्लीचं तुम्ही दिल्लीचे लोक मातोश्रीत यायची, दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे. पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहीत आहे आपल्याला. तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही. आम्ही जातो खुलेआम, आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठेही लपून छपून काम करत नाही. आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे. देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही. लोक सत्तेकडे जात असतात, सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसतात. आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरतायत, मला करा मुख्यमंत्री मला. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.